नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सुवर्णसौध येथे सुरू असलेल्या अधिवेशनात उद्या मंगळवार दिनांक 12 पासून उत्तर कर्नाटक संबंधित समस्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. आज सामरा विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या पत्रकारांशी बोलत होते. आपण कोणत्याही कारणास्तव वेळ काढूपणा करत नाही. आजपर्यंत बेळगाव सुवर्णसौध अधिवेशनमध्ये दुष्काळ परिस्थिती संबंधी चर्चा करण्यात आली आहे. उद्यापासून विशेष उत्तर कर्नाटक संबंधित समस्यांवर चर्चा होणार आहे. ऑपरेशन कमळ करून देखील यंदा कर्नाटकात भाजपला हार पत्करावी लागली आहे. त्यांच्यामध्ये सांघिक राजनीती असून त्यांच्यात समन्वयतेचा अभाव आहे. राज्यात जो कोणी अपराधी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई ही होणार हे नक्की, असे ते म्हणाले. वंटमुरी गावामध्ये एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या 7 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. मारहाणीमध्ये जखमी महिलेची भेट घेतली. 24 वर्षाचा अशोक नायक या मुलाचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. सध्या तो तिच्यासोबत फरारी असून मुलीच्या घरच्यांनी अशोकच्या घरी जाऊन त्याच्या आईला घरातून बाहेर काढून तिला विवस्त्र करून एका खांबाला बांधून मारहाण केली. या घटनेची माहिती सब इन्स्पेक्टर यांना मिळताच त्यांनी तात्काळ जखमी महिलेला कपडे देऊन उपचारासाठी इस्पितळात दाखल केले. या प्रकरणाशी संबंधित फरार असलेल्या प्रेमी युगुलाचे फोन ट्रॅक करण्यात येत असून यासंबंधी आवश्यक असलेली पावले उचलली जातील, असे ते म्हणाले. 10 जिल्ह्यातून दुचाकी रॅलीद्वारे बेळगाव सुवर्णसौधवर एसडीपीआयने मोर्चा काढत निदर्शने केली. कांतराज आणि सदाशिव आयोगाच्या अहवाल शिफारशीची मागणी करत निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण करावे, मुस्लिम समाजाला 2B मध्ये आरक्षण द्यावे, तसेच सध्या मुस्लिम समाजाला असलेल्या 4% आरक्षणामध्ये वाढ करून 8% करावे. राज्यात काँग्रेस सरकार येऊन 6 महिने पूर्ण झाले, पण निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांचा सिद्धरामय्या सरकारला विसर पडला आहे, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष संविधानानुसार चालणारा पक्ष आहे. या उलट भाजप संविधान आणि संसदीय व्यवस्थेच्या विरोधी आहे. भाजप उत्तर कर्नाटकातील जनतेच्या विरोधात काम करत आहे. हिवाळी अधिवेशनात वेळ वाया घालवण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी चालवले आहे. हा या राज्यातील जनतेशी केलेला द्रोह आहे, अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सोमवारी विधानसभेत बोलताना केली. आज बेळगावातील सुवर्णसौध समोर कर्नाटकातील खासगी शिक्षण संस्था चालकांनी आंदोलन छेडत 1995 ते 2010 या कालावधीत राज्यात स्थापन झालेल्या सर्व खासगी शाळांना अनुदान मंजूर करा, RTE लागू करा, देशात एकच शिक्षण पद्धती लागू करा. खासगी CBE बोर्ड आणि राज्य मंडळाच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यात गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होत आहे. तसेच आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही प्रतीक्षा करू, असेही त्यांनी सरकारला सांगितले. राज्यातील सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर रुग्णांना बाहेरची औषधे लिहून देतात. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत असून सर्व औषधे सरकारकडूनच उपलब्ध व्हावीत, तसेच सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वेळेत वाढ करावी, या मागण्यांसाठी युनिव्हर्सल हेल्थ मूव्हमेंट कर्नाटक संघटनेतर्फे सुवर्णसौध परिसरात आंदोलन करण्यात आले. बेळगाव येथील BS येडियुरप्पा मार्गावर 13 डिसेंबर रोजी राज्य सरकार विरोधात विशाल असे महाअधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत विधान परिषद सदस्य N. रविकुमार यांनी दिली. काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देखील आजपर्यंत भरपाई मिळालेली नाही. यावेळी पत्रकार परिषदेत भाजप महानगर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके, प्रदेशाध्यक्ष व भाजप प्रवक्ते MB जिर्ली, भाजप नेते रवी पाटील, माजी ग्रामीण आमदार संजय पाटील, विधान परिषद सदस्य रविकुमार यांच्यासह अनेक भाजप पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
मुस्लिम समाजाला 2B मधून पुन्हा आरक्षण द्यावे, तसेच आरक्षणाची टक्केवारी 4% 8% वाढवावी या मागणीसाठी उत्तर कर्नाटक अंजुमन ए इस्लाम हुबळी संघटनेच्या वतीने सोमवारी सुवर्ण विधानसौध परिसरात आंदोलन करण्यात आले। यावेळी उत्तर कर्नाटकातील अंजुमन संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। जी मधुस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीच्या शिफारसीनुसार अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात सुधारणा करावी, ही शिफारस केंद्राकडे करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी अनुसूचित जाती जमाती अंतर्गत आरक्षण अंमलबजावणी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी सुवर्ण विधानसौध परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले। राज्यात यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, दिवसा 3 फेज तर रात्री सिंगल फेज वीज पुरवठा करावा, अन्यायकारक कृषी कायदे रद्द करावेत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति एकर 50,000 रुपयांची नुकसान भरपाई जमा करावी या मागण्यांसाठी सोमवारी कोंडुस्कोप येथे शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले। आज बेळगावातील सुवर्णसौध समोर चलवादी समाजाने आंदोलन करत बेळगाव परिसरात चलवादी समाज मोठ्या प्रमाणात असून बेळगाव महानगरपालिकेकडून आम्हास सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी 2 एकर जागा उपलब्ध करून द्यावी, बेळगाव ते हिरेबागेवाडी पर्यंतच्या महामार्गाला ओनके ओबव्वा यांचे नाव द्यावे, तसेच सर्वच शासकीय कार्यालयात नोकरीसाठी चलवादी समाजाला जागा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या आज सरकारकडे करण्यात आल्या आहेत। आनंदनगर वडगाव येथील साई कॉलनी दुसरा क्रॉस येथील एका उघड्या असलेल्या विहिरीत काल रविवारी एक कुत्रा पडला होता। याची माहिती फेसबुक फ्रेंड सर्कलच्या सामाजिक कार्यकर्त्यांना मिळताच तातडीने कार्यकर्ते संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, सिद्धार्थ शिर्के आणि बाहुबली त्यांनी तातडीने बचाव कार्य हाती घेऊन त्या मुक्या प्राण्याला विहिरी बाहेर काढले। आनंदनगर साई कॉलनी येथील काही विहिरी उघड्याच आहेत, ज्याचा त्रास येथील नागरिकांना होऊ शकतो, याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। त्यामुळे येथील नागरिकांनी याची त्वरित दखल घेऊन आपल्या परिसरातील उघड्या विहिरींवर झाकण घालावे अशी मागणी होत आहे। गेल्या बऱ्याच दिवसांपासून खानापूर शहरातून गेलेल्या रस्त्यावर असलेल्या पुलाच्या कठड्याची व लोखंडी सळ्यांची पडझड झाली असून त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे। यावर वर्तमानपत्र व समाज माध्यमातून बातम्याही प्रसिद्ध झाल्या, तरीही प्रशासन ढिम्मच असल्याने खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या सहकार्याने बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर यांनी कठड्याच्या दोन्ही बाजूनी सुरक्षा पट्ट्या बांधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षित केले। युवा समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याचे स्थानिक व प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे। कर्नाटकातील प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज सुवर्णसौध समोर आंदोलन करत आपणास प्राथमिक उपचार करण्याचे प्रशिक्षण द्यावे, आम्हास बनावट डॉक्टर म्हणून सरकार नेहमी त्रास देत असते, आम्ही ग्रामीण भागात कार्यरत असून तिथे MBBS MS डॉक्टर उपलब्ध असतील की नाही याची शंकाच आहे आणि जनतेवर प्राथमिक उपचार करून आम्ही जनसेवाच करत असतो। गेल्या दशकभरापासून आमचे आंदोलन चालू असून सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली। दरवेळी निवडणूक येतात सर्वच पक्षाच्या उमेदवारांना चिकोडी जिल्हा घोषणेच्या प्रश्नांची जाणीव होते आणि त्यावेळी हे सर्व उमेदवार व त्यांच्या प्रचारासाठी आलेले दिग्गज नेतेही आपले सरकार सत्तेवर येताच चिकोडी जिल्हा घोषणा करू अशी बतावणी करून मते मिळवून लोकांची दिशाभूल करतात। निवडून सत्तेवर येताच या प्रश्नांच्या सोडवणुकीचा त्यांना विसर पडतो। अशा लोकप्रतिनिधींचा धिक्कार करण्यासाठी पुढील काळात येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालावा असा संताप सोमवार दिनांक 11 रोजी चिकोडी जिल्हा मागणी आंदोलन समितीच्या वतीने संपादना स्वामींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी विविध मान्यवरांनी व्यक्त केला। शहर व परिसरात गेल्या काही वर्षात उन्हाळ्यामध्ये वारंवार पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे
अशातच यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प ठरल्याने आगामी उन्हाळा तीव्र आणीबाणीचा जाण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून आतापासूनच अनेकांनी नवे टँकर खरेदी करून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. यातून नव्या टँकरला मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. आपल्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी म्हणजेच बारशासाठी सुट्टीवर आलेल्या बापाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना निप्पाणी शहरात घडली आहे. सुनील गणपती नाईक, वय वर्ष 49 असे मृताचे नाव आहे. ते भारतीय सैन्य दलात मेजर पदावर कार्यरत होते. रविवारी ते सकाळीच खरेदीच्या निमित्ताने हुक्केरी येथे गेले होते. सर्व खरेदी आटोपून दुपारनंतर घरी परतले होते. खरेदीनंतर घरी परतलेल्या सुनील यांना काही वेळातच त्रास वाटू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने निप्पाणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली व मुलगा असा परिवार आहे. आथणी जिल्ह्यासाठी सोमवारी पुकारलेला आथणी बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. तेरदाळ, सावळगी, कागवाड, रायबाग येथील कार्यकर्त्यांनी आथणी जिल्हा होण्यासाठी पाठिंबा व्यक्त करून जिल्हा घोषणा मागणीचे निवेदन तहसीलदार विना यू यांना सादर केले. निप्पाणी चिक्कोडी मार्गावरील लक्ष्मी क्रॉस येथील 7 गावच्या वेशीवर वसलेली आराध्य देवता व चिखलवाड, तालुका चिक्कोडी येथील ग्रामदेवता महालक्ष्मी देवीच्या आवारात सोमवारी सकाळी महालक्ष्मी देवस्थान समिती व 7 गावच्या भाविकांतर्फे विविध उद्देशीय भवनच्या पायाभरणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भवनच्या नियोजित जागेवर आपला हक्क आहे असे सांगून पायाभरणी व बांधकामास विरोध करणाऱ्या भाविकांना चोप दिल्याचा प्रकार घडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यानंतर सदर कार्यक्रम सुरळीत पार पडला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.